राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा झाली, परंतु या कर्जमाफीच्या घोषणेनंतर अनेक शेतकऱ्यांचे असणारे महत्त्वाचे प्रश्न म्हणजे आम्ही यासाठी पात्र ठरणार का नाही। जी.आर. वाचल्यानंतर अथवा जी.आर. मधील अटी व निकषांची माहिती घेऊन देखील अनेक शेतकऱ्यांना यामध्ये प्रश्न पडतोय की आम्ही पात्र ठरणार का नाही आणि यामुळेच ही कर्जमाफी फसवी असणार का काय, आणि यामध्ये या अटी आणि निकषांमुळे अनेक शेतकरी वंचित राहणार आहेत हे देखील तेवढेच सत्य आहे। कारण सरसकट कुठल्याही प्रकारे शेतकरी कर्जमाफी होणार नाही। त्यासोबतच अनेक शेतकरी ज्यांनी पूर्वी कर्जमाफीचा लाभ घेतला होता त्यांना मोठा फटका बसणार आहे। त्यासोबतच प्रोत्साहनपर अनुदान असेल, OTS म्हणजेच की वन टाइम सेटलमेंट समझोता, या बाबी सर्व बाबींचा त्या ठिकाणी जी.आर. मध्ये उल्लेख करण्यात आला आहे। परंतु या उल्लेख केल्यानंतर देखील यामधील काही तांत्रिक बाबी आहेत ज्यातून अनेक शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहण्यात असे देखील बोललं जात आहे। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सुरुवातीला जी घोषणा झाली होती यामध्ये जवळपास 35,000 कोटींची त्या ठिकाणी कर्जमाफी होईल असे देखील बोलले गेले, परंतु या कर्जमाफीचा नेमका आकडा कुठून आला आणि या जी.आर. मुळे कोणते शेतकरी नक्की या कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत, कारण अनेक शेतकऱ्यांना यापासून वंचित राहावे लागणार आहे हे नक्कीच खरं असणार आहे। या जी.आर. बाबतची सविस्तर एकदा माहिती आपण परत जाणून घेणार आहोत, त्यामुळे आपल्या पेजला फॉलो करून चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून कर्जमाफीबाबतच्या पुढीलही सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने आपण आणणार आहोत। तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा हा जी.आर. असणार आहे। आता या जी.आर. मध्ये आपण खाली शासन निर्णय जो आहे तो शासन निर्णय बघणार आहे। या शासन निर्णयानंतर नक्की कोणते शेतकरी पात्र ठरतील, कोणते शेतकरी यामध्ये वंचित राहतील हे आपल्याला लगेच समजणार आहे। तर बघा यामध्ये अ मध्ये काय दिलं आहे तर कर्जमुक्ती सर्वात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे कर्जमुक्तीचा, कारण 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी होणार होती। यामध्ये ज्या शेतकऱ्यांकडे लक्षात घ्या दिनांक 1/4/2019 म्हणजे 1 एप्रिल 2019 पासूनच त्याच्या आधी ज्यांच्याकडे कर्ज आहे त्यांचा यामध्ये कोणत्याही प्रकारे समावेश होणार नाही। त्यानंतर 31/3/2025 पर्यंत तुम्ही कर्ज उचलले असेल आणि ते कर्ज तुमचे 30/9/2025 अखेर थकीत असलेले व त्यासोबत 31/3/2025 पर्यंत 2026 पर्यंत परतफेड न झालेले एक किंवा अनेक बँकांतील जास्तीत जास्त 2 लाख रुपयापर्यंत कर्ज तुम्हाला कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे। म्हणजेच की अनेकांनी विचारलं 17 साली आहे, 16 साली आहे, 12 साली आहे, 13 साली आहे, याचा यामध्ये समावेश होणार नाही। 2019 नंतर जे शेतकरी असणार आहेत त्यांचा यामध्ये समावेश होईल। त्यानंतर दुसरा मुद्दा 1/4/2019 सर्वत्र 1 एप्रिल 2019 नंतरच तुमच्याकडे कर्ज तुम्ही उचललं पाहिजे होतं। 31/3/2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज उचललं आहे आणि त्यांचे त्या ठिकाणी बघा मध्यम मुदत असेल आणि ते मध्यम मुदतचे रूपांतर पुनर्गठित मध्ये झाले असेल तर त्यांना सर्व कर्ज खात्यांची एकत्रित थकबाकीची रक्कम विचारात घेऊन प्रति शेतकरी 2 लाख पर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल। तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा ज्यामध्ये अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहतील तो म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी बघा यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेचा लाभ मिळाला आहे अशा शेतकऱ्यांनी दिनांक 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत घेतलेल्या आणि 30/9/2025 पर्यंत अखेर थकीत असलेली व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेले एक किंवा अनेक बँकांची खाते असल्यास थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम ₹50,000 पर्यंत असल्यास या योजनेअंतर्गत ₹50,000 अधिकतम मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे। म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांना 2017-19 यामध्ये कर्जमाफीचा लाभ मिळाला होता, 17चा यामध्ये कोणत्याही प्रकारचा उल्लेख येणार नाही कारण 17चे शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्रच नाही आहेत। परंतु 2019 मध्ये तुम्ही कर्जमाफीसाठी बसला असाल, तुमचे खाते सोसायटीमध्ये असेल, जिल्हा मध्यवर्ती बँकात असेल किंवा राष्ट्रीयकृत बँकात असेल आणि 2019 सालच्या कर्जमाफीचा तुम्ही लाभ घेतला असेल उद्धव ठाकरेंनी केलेला, तर तुम्हाला जास्तीत जास्त ₹50,000 पर्यंतची तुमची कर्जमाफी मिळणार आहे। लक्षात घ्या किती, ₹50,000, यापेक्षा जास्त तुम्हाला मिळणार नाही। म्हणजे तुम्ही या 2 लाख रुपयांमध्ये येणार नाही। आणि असे अनेक शेतकरी आहेत की ज्यांना 2019चा त्या ठिकाणी
कर्जमाफीचा लाभ मिळाला होता, परंतु परत शेती संदर्भातील अनेक अडचणीमुळे अशा शेतकऱ्यांचे कर्ज त्या ठिकाणी थकबाकीमध्ये गेले होते. परंतु या शेतकऱ्यांना हा खूप मोठा धक्का असणार आहे, कारण त्यांना जास्तीत जास्त 50,000 रुपयापर्यंतचा लाभ हा कर्जमाफीमध्ये मिळणार आहे. आता अजून महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊया. या कर्जमाफीबाबतचे सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर होणार आहेत. आता एक वेळ समझोता ही OTS नक्की काय आहे आणि या OTS मध्ये नक्की कशा पद्धतीने शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे हे देखील आपल्या लक्षात येणार आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये बघा सदर योजनेमध्ये 1/4/2019 हा विषय सोडून द्या, 1/4/2019 असणार आहे कुठे जरी असलं तरी. मग 31/3/2026 अखेर ज्या शेतकऱ्यांनी उचल केलेल्या पीक कर्जांच्या खात्याची एक किंवा अनेक 30/9/2025 रोजी थकत असलेली व 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेली एकत्रित थकबाकीची रक्कम 2 लाखापेक्षा जास्त असेल अशा शेतकऱ्यांनी प्रथम रुपये 2 लाखापेक्षा जास्त असलेली थकीत रकमेची बँकेत संस्थेत परतफेड करणे आवश्यक असेल. अशी रक्कम परतफेड केल्यानंतरच पात्र शेतकऱ्यांना एक वेळ समझोता अंतर्गत 2 लाख रुपये रकमेचा लाभ देण्यात येणार आहे. क्लिअर आहे. समजा तुमच्यावर 3.5 लाख रुपये कर्ज असं समजून चाला, तर 3.5 लाख रुपये कर्ज असल्यास तुम्हाला तुमचे आधी 1.5 लाख रुपये बँकेत आणून भरावे लागतील. मग ते तुमचे व्याज असू द्या किंवा तुमची मुद्दल असू द्या, 2 लाखांपेक्षा जास्त असल्यास ती रक्कम तुम्हाला बँकेत आणून भरावी लागेल आणि त्यानंतर बँक तुम्हाला या 2 लाख रुपये किंवा सरकार तुम्हाला या 2 लाख रुपयाचा लाभ देईल. अशा पद्धतीने ही वन टाइम सेटलमेंट स्कीम चालणार आहे आता या कर्जमाफीच्या अंतर्गत. आता यामध्ये अजून खाली महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रोत्साहनपर अनुदानाचा काय विषय असणार आहे. लक्षात घ्या, प्रोत्साहनपर अनुदान कोणाला मिळणार आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या शेतकऱ्यांना वन टाइम सेटलमेंट करायचे त्यांनी 31/3/2027 आधी तुमची जी काही वरची रक्कम असेल ती तुमच्या बँकेत आणून भरावी लागणे अनिवार्य असणार आहे, तरच तुम्हाला या 2 लाख रुपयापर्यंतचा लाभ मिळेल. आता प्रोत्साहनपर लाभ अनेक शेतकऱ्यांचा हा विषय होता की प्रोत्साहनपर लाभ म्हणजेच की हे 50,000 रुपये नक्की कोणाला मिळणार आहे. तर यामध्ये बघा काय सांगितलंय, तर ज्या शेतकऱ्यांनी बघा सन 2022-23, 2023-24 किंवा 2024-25 या 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर किंवा 30 जून पूर्वी किंवा तुमच्या बँकेनुसार जर तुम्ही ही विहित वेळेपैकी कर्ज असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाच्या हेतूने 50,000 रुपये इतक्या अधिकतम रकमेपर्यंत लाभ देण्यात येईल. तथापि हा एक महत्त्वाचा विषय आहे, लक्षात घ्या. तथापि अशा पात्र शेतकऱ्यांनी सन 2025-26 म्हणजेच की चालू वर्ष आणि 26-27 या आर्थिक वर्षात अल्प मुदत पीक कर्ज घेतले असल्यास अशा कर्जाची देखील विहित मुदतीत परतफेड करणे अनिवार्य असेल. म्हणजे तुमचे आताचे जे कर्ज चालू आहे याची देखील तुम्हाला नवं जुनं करणं आवश्यक असणार आहे, तरच तुम्हाला हे 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. मग तुमची रक्कम समजा 1.5 लाख रुपये कर्ज आहे, 2 लाख रुपये कर्ज आहे, ते कर्ज तुम्हाला बँकेत नेऊन ते नवं जुनं करावं लागेल आणि नवं जुनं झाल्यानंतरच तुम्हाला हे 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान स्वरूपात मिळणार आहे. तुम्ही आता जर तुमचं नवं जुनं केलं नाही तर तुम्ही या कर्जमाफीच्या अंतर्गत येणाऱ्या या प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरणार नाही. अशा पद्धतीने अटी यामध्ये मांडल्या गेल्या आहेत. अजून महत्त्वाचा विषय म्हणजे लक्षात घ्या, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधार प्रमाणीकरण करावे लागेल. आता ज्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आधार प्रमाणीकरण किंवा ॲग्री स्टॅकवर नोंदणी नाही अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. आधार प्रमाणीकरण कधी सुरू होईल तर जेव्हा याद्या येतील, त्या याद्या आल्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये जाऊन किंवा ऑनलाईन पोर्टलवर तुमची त्या ठिकाणी KYC किंवा आधार प्रमाणीकरण करून घ्यावे लागेल आणि मगच तुम्हाला या कर्जमाफी अंतर्गत येणाऱ्या योजनांचा लाभ मिळणार आहे. आता तुम्हाला काय वाटतं, या कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे का? ही कर्जमाफी सरसकट कोणत्याही अटी आणि कोणत्याही निकषांशिवाय व्हायला हवी आहे का? आणि या प्रोत्साहनपर अनुदानात देखील आता चालू वर्षीचे कर्ज भरणे देखील आवश्यक असणार आहे, ही देखील अट जाचक ठरणार आहे का? नक्की कमेंट करून सांगा आणि कर्जमाफीबाबतचे तुमचे जे काही प्रश्न असतील ते देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा. व्हिडिओ शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करा.